मित्रांनो तुम्हाला हे माहिती करायचं की नेमकी ह्या माणसाच्या कानाखाली कस काय मारली, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आणि व्हिडिओ अजिबात मिस करायचा नाही. तर सांगतो मी तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, आज चाललो आपण शूटला. तुम्ही माझं यात काही नवीन नाही, तुम्ही तर जाता. तर विषय असा आहे मित्रांनो की आज आपल्या सोबत अभिषेक आहे, सचिन भाऊ आहे आणि कॅमेरामॅन डायरेक्ट निवृत्ती भाऊ आहे. हा टपचा विषय. तर अभिषेक काय म्हणते पोहा आपण. चला येऊ द्या इकडे कॅमेरामॅन. सांगा अभिषेक काहीतरी आपल्या फॉलोअर्सला. तर आम्ही काय काय चाळी करतो दिवसभरात ते तुम्हाला संध्याकाळी. त्यानंतर आपले सचिन भाऊ काय म्हणते बा. रोम रोम भाइयों, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. त्यानंतर आपले निवृत्ती भाऊ काय म्हणते पहा सगळे जण. चलो तर अभिषेक ना दुकान मध्ये गेला. आता निघलो आम्ही डायरेक्ट आता गाडी अशी तशी नाही, डायरेक्ट भाऊची गाडी डायरेक्ट टॉपचा विषय डायरेक्ट नाच करते घ्यावंच लागतं. आणि डायरेक्ट दुसरी आहे घोडा, काळा घोडा युनिकॉर्न डायरेक्ट नुसती पांगपुंग पांगपुंग पांगपुंग. तू थोड़ा सा बहन का लोड़ा क्या? बिल्कुल रिक्स नहीं लेने का. चालला आता. तर त्यानंतर आता आम्ही आलो लोकेशन वरती. डायरेक्ट अभिषेक पोझिशन पवरले आणि त्यानंतर इकडे होते थोडं पुढे होते. राहायला विषय सचिन भाऊ जा. सचिन भाऊ डायरेक्ट माहिती का पूल धरली खतरनाक मध्ये. आपला आयफोन आला इकडे. दुसरी गोष्ट म्हणजे आयफोन 15 मध्ये शूट घेणार आहे आपण. साधा बोलू का आम्ही. हा हा डायरेक्ट भाऊचे फोटो काढतो मी. भाऊचा ब्लॉग काय म्हणलं. तर 93 59 39 भाऊचा पासवर्ड आहे. तर कधी कोणाला गरज पडली 93 59 39 रॉंग नंबर आहे. 93 59 39 म्हणजे 3 आणि 9. मालूम है तेरे बाप को मत सिखा. ससुर, अब देख तू, अब तू गया बेटा, अब तू गया देख. मेरा भाई बहुत दूर से आए. नान करती क्या. अभी मजा आएगा ना भिड़ो. मेरे को कुछ नहीं आता भाऊ. मैं गरीब आदमी हूँ. मेरे पास कुछ भी नहीं बोलने को. सज्जन को क्या तकलीफ है भाई. चलाय जरसं क्वालिटी विषय म्हटलं आणि आपला भाऊ डायरेक्ट माहिती का फोटो घेऊन आला तर मी मागं होतो. चुकून उकून मी कधी आलो ना तरी का मग पोझिशन पुन्हा खराब होऊन जाईल. पण अशी फोटो काढावं लागते नात करते काय वस लागते. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. रुको जरा सबर करो. तर पब्लिक त्यानंतर निघालो आम्ही दुसऱ्या लोकेशनला. या लोकेशनला प्रॉब्लेम असा होता, या लोकेशनला जमते म्हटलं तर डायरेक्ट पुरं ब्लॅक ब्लॅक येत होतं. तर आता निघालो आम्ही. त्यानंतर मित्रांनो आपल्याला ज्या लोकेशनला जायचं होतं ते लोकेशन आपल्याला लवकर सापडतच नव्हतं. इकडून तिकडून सापडलं. तिकडे जायला लय मोठा गारा होता. पण काय शेवटी व्हिडिओ काढण्या म्हणलं डायरेक्ट आम्ही गारात तुडवतच गेलो. त्यानंतर सचिन भाऊ काय म्हणते बा. रोम रोम भाइयों. त्यानंतर मित्रांनो आम्ही इथं आलो डायरेक्ट आपला निवृत्ती भाऊ डायरेक्ट पकडणार चढला वरती. तो म्हणजे मला डायरेक्ट आज याच्यावरच फोटो काढायचे. मग काय रावडीवर डायरेक्ट हाताच्या बाय वर करून घेतलं, गॉगल बिगल घातला. नंतर मग डायरेक्ट फोटो काढायला लागला. नंतर काय सगळ्यांना आम्ही फोटो काढले, व्हिडिओ काढले. त्यानंतर म्हणलं आता भरपूर टाइम झाला निघा म्हणलं आता घराकडं. पण डायरेक्ट अभिषेक ऐकतच नव्हते, डायरेक्ट फोटोज काढत होते. मग म्हटलं आता चला म्हणलं 8 आता लवकर पाण्याचं वातावरण झालं म्हणलं. नंतर काय सुचवले पण येत होते. त्यानंतर निघालो आम्ही डायरेक्ट आता घराकडं. हे आपला भाऊ सचिन भाऊ दळवी. परत आम्ही आता निघालो घराच्या दिशेने. आपल्या डायरेक्ट गाडी चालू केली. बंद पडली का गाडी. त्यानंतर मित्रांनो मी निघालो होतो घराच्या दिशेने आणि आपले सचिन भाऊ आणि आबी भाऊ आणि निवृत्ती भाऊ हे चालले होते दुकानला. कारण मी ते दुकान बंद करून आलो होतो. यांचं दुकान बघतोय आणि जरा लावून घेतला होता. तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला दाखवलं मी की त्या माणसाच्या कानाखाली काऊन मारलं. आपल्याला दोघंही कुठलची अजिबात माहिती नव्हतं, पण चालू होतं त्याचं काहीतरी आपण त्याला फक्त पाहत होतो. तर मित्रांनो त्याची चालू होती मजाक. तर ते मजाक मध्ये कोणी एकाला हाणून घेतलं या चांगल्याच प्रकारे. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच आहे. तर भेटू आपण आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तुम्ही व्हिडिओला कंप्लीट पाहिल्याबद्दल मनापासून आभारी. असे तुमचं भाऊ तुम्ही सपोर्ट करत राहा. असे तुमचा भाऊ तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ करामध्ये घेऊन येत राहील. तर भेटू आपण आता पार्ट 2 मध्ये. धन्यवाद.